नमस्कार. आज आपण बनवणार आहोत उपवासाचे रताळ्याचे पॅटीस. त्यासाठी इथे मी रताळी आणि बटाटा व्यवस्थितरित्या उकडून घेतलेला आहे. आता हे उकडून सालं काढून चांगलं स्मॅश करून घ्यायचं आहे. स्मॅश करून झाल्यावर त्यामध्ये आपल्याला मिरची बारीक चिरलेली तुम्ही वाटूनसुद्धा टाकू शकता, जिरं, तीळ आणि कोथिंबीर हे सर्व टाकून मीठ टाकून व्यवस्थितरित्या त्याचे गोळे करून घ्यायचे आहेत. आता हे गोळे करून झाले की तुम्हाला पॅटीसला जसा आकार हवा असेल तसा आकार द्यायचा आहे आणि ह्या मिश्रणाचे आपल्याला पॅटीस करून घ्यायचे आहेत आणि वरून आपल्याला एक काजू असा लावून घ्यायचा आहे. त्यानंतर तव्यावर तेल किंवा तूप टाकून मस्तपैकी आपल्याला आपले हे पॅटीस व्यवस्थितरित्या दोन्ही साईडनी खरपूस रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत आणि एक 10 ते 15 मिनिटांनंतर आपले कुरकुरीत असे पॅटीस उपवासाचे तयार झालेले आहेत. रेसिपीचा संपूर्ण व्हिडिओ वर्लीची मोनाली या यूट्यूब चॅनलवर अपलोड झालेला आहे. रेसिपी आवडल्यास चॅनलला नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा.